पेठ रोडवरील लक्ष्मण नगर परिसरात आज दुहेरी सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळाला. एकीकडे जागतिक आदिवासी दिन तर दुसरीकडे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती. शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक सागर सविता राजू जाधव यांच्या वतीनं हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पेठ रोड लक्ष्मण नगर इथं शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक सागर सविता राजू जाधव यांच्या पुढाकारानं जागतिक आदिवासी दिन आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि आरती करून झाली. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे उपनेते विजयाप्पा करंजकर यांच्या हस्ते फित कापून झालं. श्रीफळ वाढवून मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. सागर जाधव यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिलांकडून मान्यवरांचं औक्षण झालं आणि महिलांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजयदादा बोरस्ते, राजू अण्णा लवटे, महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे, पंचवटी शिवसेना युवा प्रमुख रुपेशभाऊ पालकर, योगेशभाऊ बेलदार, राजाभाऊ वागळे, काळूअण्णा जाधव, योगेश धुवारे, नवनाथ निसाळ, योगेश जाधव तसेच महिला नेत्या अनिता धुवारे, सुनीता जाधव, सोनी गणेश, आरतीताई गायकवाड, पूजा जाधव, दुर्गा जाधव, प्रतिभा आदी मान्यवर उपस्थित होते. पेठ रोड परिसरातील आदिवासी बांधव आणि शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा दुहेरी सोहळा सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अभिमानाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभरात नव्हे तर जगभरामध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. खरं म्हटलं तर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की मानव जमात निर्माण होण्याच्या अगोदर जर पहिला या पृथ्वी तलावर मानव कोण आला असेल तर तो आदिवासी, म्हणजे जंगलातून या मानवाची निर्मिती झाली. आणि त्या आदिवासी बांधवांना या आदिवासी दिनाच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो. जे काही राघोजी भांगरे असतील किंवा आपले बिरसा मुंडा असतील, यांनी आपल्या देशाप्रती, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये किंवा देशाची आस्था राखण्यासाठी जीवाचं बलिदान केलंय, आपला लढा कायम ठेवला. त्यांच्या लढ्याचा स्मरण आपल्या स्मरणामध्ये कायम ठेवून निश्चितपणे आपण आपल्या समाजाला उंच स्तरावरती नेण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि त्या घटनेची तरतुदी या सगळ्या गोष्टी आपण अंगीकारून आपला आज समर्थ भारत उभा करण्यासाठी आपण सर्वजण पुढे जात राहाल. आज या परिसरामध्ये सागर जाधव आमचा आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे दिघे साहेब यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये काम करतोय. निश्चितपणे हे कार्य पुढे नेत्यांना शिवसेना आपल्या सर्व आदिवासी बांधवांच्या सोबतीला संगतीला बरोबर कायम राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि निश्चितच आमच्या सागरचं काम या भागामध्ये अत्यंत चांगलं आहे. त्या कामाची पावती शिवसेना पक्ष आणि आम्ही सर्वजण तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही आपल्याला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.